अगोदरचं घर होतं तर तिथं असे अटॅच डस्टबिन्स नव्हते, कचऱ्याचे डबे नव्हते, पण इथे अटॅच डस्टबिन्स आहे. तर इथे नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर 11:15 झालेले आहे. माझं आवरून झालं जस्ट. आता फक्त दिवा लावायचा आहे. आज खूप उशीर झाला मला सगळं आवरायला, देवपूजा करायला सुद्धा. आणि डेली एवढाच वेळ लागतो आणि खूप जास्त आवरायचं होतं आज. नॉर्मली कसं आपण घरातली कामं करतो, सगळ्या गोष्टी करतो, स्वयंपाक सगळ्या गोष्टी करतो, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी आहेत त्याकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं. म्हणजे जसं घरात आपण एंट्री करतो तर घर असं आहे ना छान असं म्हणजे घरात जसं आपण घरात जसं एंट्री करतो ना तर छान सुगंध आला पाहिजे. किंवा आपण कसं आजारी पडतो तर आपल्याला कसं मेडिसिन्सची गरज पडते, तर त्यासोबतच आपण घरात ज्या ज्या वस्तू वापरतो तर त्या वस्तूंना मेंटेन कसं ठेवायचं, तर त्या वस्तूसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी बाकीच्या गोष्टींकडे पण लक्ष देत असते, काळजी घेत असते. तर थोड्याफार गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. का घर आपण स्वच्छ ठेवतो, सगळ्या गोष्टींची काळजी घेतो, पण ज्या वस्तू वापरतो तर त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या वस्तू लागतात किंवा मी वापरते, तर हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे. जेणेकरून काय होतं, सगळ्या गोष्टींकडे ना आपल्याला लक्ष देता येतं. आता मला स्वयंपाक करायचा आहे, म्हणजे माझ्यासाठी. मनोज ऑफिसला गेलेले आहे, परिबेला स्कूलला गेलेले आहे, तर लंच फक्त माझ्यासाठी आहे. मनोजला आज मला टिफिन द्यायचा नव्हता कारण की ऑफिसला ते लंच करणार होते म्हणून. तर माझ्यासाठी पटापट झटपट प्रोटीनयुक्त असं जे जेवण असणार आहे ते मी बनवणार आहे. त्या रिलेटेड बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण मी सांगणार आहे. ग्रॉसरी घ्यायला जायचं आहे. ब्रेड नाही आहे, एग्स नाही आहे, कोणत्याच भाज्या नाही आहे. कडधान्य खाऊन कंटाळा आलेला आहे. आता असं वाटतं मला भाजीपाला पाहिजे, तर मला तिथे जायचं आहे, ते अरेंज करायचं आहे. बाकीच्या ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवायच्या आहेत. त्या कशा यूज करते ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. म्हणजे थोडक्यात आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप 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 युजफुल असणार आहे. भरपूर जण मला म्हणतात, कोमल तू होम टूर कधी देणार आहे? आम्ही देणार आहोत होम टूर. फक्त वरंदाचं काम झालं ना त्यानंतर होम टूर मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल. मनोजला मेसेज आला होता गार्डनरचा का आज मी येणार काम करायला. तो आज आलं तर येईल, नाहीतर मग तो उद्या येईल. ते एवढं एक काम झालं ना तर त्याच्यानंतर मग बाकीचं सगळं आम्हाला गोष्टी अरेंज करायला इझी होणार. मला अगोदरचं घर आहे ना तिथं पण जायचं आहे. आपला जो सोफा आहे ना त्याच्या परत मेजरमेंट घ्यायचं आहे, कारण की इथे तो सोफा बसणार का नाही ते बघायचं आहे. अगर नाही बसला तर मग तो विकून देऊ. तर असं खूप आज गोष्टी धावपळ असणार आहे. म्हणजे ग्रॉसरी पण घ्यायला जायचं आहे, घरातलं जे वेगळं आहे ते पण बघायचं आहे, जेवणाचं पण बघायचं आहे. आल्यानंतर ग्रॉसरी घेऊन येईल ती पण लावायची आहे. परिबेलाला स्कूलला घ्यायला जायचं आहे, आल्यानंतर स्वयंपाक करायचा आहे, जिमला जायचं आहे. तर एका दिवसात आपण स्त्रिया किती गोष्टी मॅनेज करू शकतो आणि तेवढा स्टॅमिना आणि तेवढी ताकद आपल्याला देवाने दिलेली आहे. म्हणूनच आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकतो. तर चला बाकीच्या गोष्टी ज्या आहेत दिवसभरातल्या त्या तुम्हाला दाखवते आणि हा आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडणार. मी 2 बॉईल एग्स आता करायला ठेवलेले आहे. त्यानंतर मी बेसन चिला बनवते आणि इथे आहे 50 ग्रॅम पनीर असणार आहे, 2 बॉईल एग्स असणार आहे आणि हे आहे दही अर्धच आहे, सकाळी मी यूज केलं होतं म्हणून. आणि चिल्यावर ना हे 1 चमचा तूप. असं माझं प्रोटीनयुक्त जेवण असणार आहे. तर चला, आज संध्याकाळसाठी मी राजमा सुद्धा भिजवला होता. बघूया आज करता आलं तर करेल, अदरवाईज मी फ्रीजमध्ये ठेवून देणार. खूप संध्याकाळी यूज करता आलं तर करणार. एक तर मी भाजी बनवणार किंवा याला बॉईल करून मग कांदा टोमॅटो काकडी सगळं कट करून मग त्याच्यावर थोडंसं दही चटणी हिरवी चटणी टाकून मग तसं खाणार. पेट्रोल टाकून झालं, जस्ट पे केले. आणि इथे माहिती आहे तुम्हाला स्वतःच्या हातानेच पेट्रोल टाकावं लागतं आणि मग आतमध्ये पे करावं लागतं. हे बघा, हा आपला सोफा किती चांगला आहे अजून. आणि मेजरमेंट या सोफ्याचं घेतलेलं आहे, घराचंच म्हणते. आणि घर पण आता क्लीन केलेलं आहे. मेडला बोलवलं होतं आणि सगळं घर क्लीन करून घेतलेलं आहे बघा, स्वच्छ. आणि जेव्हा मी या घरात येते ना तेव्हा आहे ना ज्या गोष्टी आम्ही ते केलेल्या आहे, एवढे वर्ष आम्ही ते राहिलो, तर त्या सगळ्या आठवणी ना एका क्षणात अशा डोक्यात येतात. आणि
भारी वाटतं. आणि जेव्हा जेव्हा मी या घरात येते ना माझं नेहमी मन भरून येतं. कारण की ऑफकोर्स आम्ही इथे एवढे 6 वर्ष राहिलेलो आहोत. 6 वर्ष काही कमी नाही आहे. आणि खूप मनापासून ह्या घरासाठी पण आम्ही ना खूप मेहनत घेतली होती. आणि ते थोडंफार तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर असो सोफ्याचं काम झालेलं आहे. तर जाते मी, कारण की मग आम्हाला मेजरमेंट घ्यायला इझी होईल आणि मग सोफा तसा सेट करता येईल. आणि मी गार्डनमध्ये पण बघत होते तर अंजीरचं झाड लावलं होतं, तर अंजीरचं झाड परत आलेलं आहे. गुलाबाचे झाड लावले होते पिंक कलरचं, ते आलेलं आहे. ॲपल्स आलेले आहे झाडाला. तर भारी वाटतं नाही का, आपण एवढं मनापासून आणि हे सगळं लावलं होतं आणि त्याला आता सगळ्या गोष्टी येत आहे. तर मग भारी वाटते. तर चला आता मी निघते आणि इथूनच आता मी जात आहे ग्रॉसरी आणायला. आणि 2 मी पिशव्या घेऊन आले होते, कारण की मग एका पिशवीमध्ये भाजीपाला ठेवते आणि एका पिशवीमध्ये मग फ्रूट्स वगैरे. चला आता निघते मी. आणि आता किती वाजलेले आहे, इथे तर घड्याळच नाही आहे आणि मी पण आज वॉच घातलेली नाही आहे. इथे बघूया आता किचनमध्ये आहे वाटतं. हां, तर इथे 12:30 दाखवत आहे, पण ॲक्च्युली वाजलेले आहे 1:45. एक मिनटं मी चेक करते, थांबा. 1:25 झालेले आहे. मी जस्ट मोबाईलमध्ये मी आता बघितलं आणि वॉचसुद्धा घालायचं विसरून गेले होते मी. तर चला आता सगळं घर तर क्लीन आहे आणि जे काम करायचं होतं ते पण झालेलं आहे. चला पोचले मी. इथे काम टाकावं लागतं. ट्रॉली घेतली ना बरं पडतं, भरपूर सामान मावतं होतं. गाडी इथे समोरच लागली आहे, म्हणजे कसं सगळं सामान घेऊन मला ठेवता येईल. चला माझ्या फेवरेट शॉपमध्ये आले आहे मी, ग्रँड क्रेस्ट. स्ट्रॉबेरी आणि चेरीजचा सीझन चालू आहे. हे इथे 10 युरोज kg आहे, म्हणजे 1000 रुपये किलो. आणि इथे पॅकेटमध्ये आहे ते 4 युरोचे आहे. फ्रूट्स आहे एकदम फ्रेश. थोडे जास्तच घ्यायचे आहे मला फ्रूट्स. खूप दिवसानंतर मी ना कॉर्न बघते ॲक्च्युली. बघा आलेले आहे, एकदम फ्रेश आहे. 1.5 युरोला, म्हणजे 150 रुपयाला एक आहे. म्हणजे मी इंडियन रुपीजमध्ये याच्यामध्ये सांगते का भरपूर जणांना प्राईस जाणून घ्यायची असते म्हणून. आणि पालक पण आहे. भरपूर जणं म्हणतात कोमल तुम्ही किती पालक खाता, बोर होत नाही का? तर नाही होत. इथे जेव्हा ना भाज्यांचे ऑप्शन्स कमी असतात किंवा आपल्या इथे ज्या भाज्या मिळतात त्या इथे एवढ्या प्रमाणात मिळत नाही, तर त्यामुळे मग खातो. आणि पालक आम्हाला आवडते. आणि नुसते भाजीच नाही करत, पालक डाळ बनवते, परत सुकी भाजी बनवते, पराठे बनवते. ब्रोकोली मी बेलासाठी घेते, बेलाला ब्रोकोली आवडते बॉईल करून, हे घेते मी. आणि त्यानंतर इथे काय आहे, गाजर पण आहे, कॉलीफ्लॉवर पण आहे. हा जो एक पीस आहे हा 3.99ला आहे, म्हणजे 400 रुपयाला हा एक पीस आहे. आणि इथे काय होतं माहिती का, उन्हाळ्यामध्ये ना महाग होतात भाज्या थोड्याफार. 1-2 युरोने ना 1-2 युरोने प्राईस वाढते. आणि बघा हिरवे मटार आहे, जेवढा भारतामध्ये मिळतात ना आपले ते हिरवे मटार आहे. आणि ते 6.99 kg, म्हणजे 700 रुपये किलो आहे. ते बेबी पॉटॅटोज आहे, बीट आहे, बीट घ्यायचं आहे मला, फ्रेश आहे. कांद्याची पात बघा किती फ्रेश आहे, एकदम कोवळी आणि एकदम फ्रेश आहे. 1.60ची आहे, म्हणजे 160 रुपयाची एक. आणि इथे आहे ही 200 रुपयाची एक जुडी, कारण की ना याला कांदे वगैरे जेव्हा असतात ना तर तेव्हा त्याचे प्राईस जास्त असतात. मस्त आहे बघा. 2 पिशव्यांमध्ये वेगवेगळं सामान ठेवलेलं आहे. बिल झालेलं आहे 54.70 समथिंग, म्हणजे ऑलमोस्ट 5,500 रुपये. तर इथल्या करन्सीनुसार एवढा खर्च असतो इथे. आणि थोडासा खर्च करतात. आता यामध्ये फक्त फ्रूट्स घेतलेले आहे मी आणि थोडा भाजीपाला आहे बस. आणि मिल्क वगैरे ते काहीच घेतलेलं नाही आहे मी. आणि दर आठवड्याला लागतंच एवढं. आता तरी मी थोडंसं जेवढं लागत होतं तेवढं आणलं, अदरवाईज मग जास्त घ्यायचं असेल तर मग बिल जास्त होतं. त्याला यामध्ये ना हे लावू, म्हणजे आपल्याला कॉईन परत मिळणार.
सगळं सामान घेऊन झालेलं आहे, ठेवलं ते. आणि आता वाजलेले आहे 2:20. बेलाची स्कूल सुटायला अजून 1.5 तास तरी आहे. आता इथून मला बेलाच्या स्कूलला जायला 15-20 मिनटं तरी लागणार, कारण की मध्ये ट्रॅफिक खूप लागणार. 2:45 तरी होईल मला तिथे पोचता. आणि मग तिथून 1 तास असणार आहे. तर नॉर्मली मग कॅफेमध्ये कॉफी वगैरे घेईल, किंवा मग काय दुसरे काही कामं असेल तर मग मी ते करून घेणार आहे. पण पटापट मी लवकर त्याच्यासाठीच निघाले का असं नको व्हायला का बेलाची स्कूल सुटायला आलेली आहे, बेलाची स्कूल सुटायला आलेली आहे आणि माझं अजून सामानच घेऊन झालं नाही. असं भलेही सामान घेऊन येणं थोडा वेळ उरलेला असेल तर चालेल, पण मग धावपळ नको. तर चला आता निघते मी, आणि परिबेलाला घेऊन डायरेक्ट मी घरी जाईल ना, तेव्हा मग मी तुमच्यासोबत बोलते. त्या डिशवॉशर आपण बघूया, इतकं स्वच्छ निघतात ना भांडे बघा. एकदम कसलाही डाग नाही आहे. नाही तर नॉर्मली ना पाण्याचे असे डाग वगैरे असतात, आणि व्यवस्थित भांडेसुद्धा निघत नाही. बघा एकदम स्वच्छ. छोट्या छोट्या गोष्टींसाठी ना आपल्याला आहे ना काळजी घ्यावी लागते. तर तुम्ही बघू शकता ही भांडी जसं हाताने क्लीन करतो ना, अगदी तशीच. कारण की त्या मिठाने तसंच होतं, म्हणजे ती मशीन ती मेंटेन राहतेच, पण ही भांडी पण खूप स्वच्छ आणि चकचकीत निघतात. हे बघा, इव्हन चहाचं भांडं पण एकदम स्वच्छ निघतं. तुम्हाला हे बघा, हे चहाचं भांडं आहे आणि तुम्ही बघू शकता किती स्वच्छ निघालेलं आहे. बघा, मग अशीच आले मी. आता मी काही वस्तू तुम्हाला दाखवणार आहे, आणि हे मी कशासाठी यूज करते हे त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते तर मी देणारच आहे, पण खरंच खूप युजफुल आहे. तर हे जे दाखवणार आहे मी तुम्हाला, हे मी DM शॉपमधून घेतलेलं आहे, जिथे मी नॉर्मली ना शावर जेल वगैरे घ्यायला जाते. त्या शॉपमध्ये भरपूर वस्तू राहतात, म्हणजे ब्युटी प्रोडक्ट्स पण असतात, घरातल्या ज्या वस्तू, थोडक्यात थोडे ग्रॉसरी वगैरे, सगळ्या मेडिसिन्स वगैरे सगळ्या वस्तू मिळतात. जे युरोपमध्ये राहतात तर त्यांना DM शॉपबद्दल माहिती आहे, जर्मन ब्रँड आहे तो. तर तिथे ना घरातल्या खूप सुंदर सुंदर वस्तू मिळतात. मोस्टली आता हे जे प्रोडक्ट आहे ना, तर हे जेव्हा कचऱ्याचे डबे आपण ठेवतो, स्पेशली जेव्हा अटॅच डस्टबिन्स असतात, तर मग त्याच्यासाठी हे खूप युजफुल आहे. हे परफ्यूम आहे थोडक्यात. जेव्हा आपण कचऱ्याचा डब्बा ओपन करतो, तुम्हाला थांबला दाखवते. अगोदरचं घर होतं तर तिथं असे अटॅच डस्टबिन्स नव्हते, कचऱ्याचे डबे नव्हते, पण इथे अटॅच डस्टबिन्स आहे. तर इथे जे प्लास्टिकच्या वस्तू, म्हणजे मिल्कची बॉटल असेल किंवा बाकीच्या ज्या प्लास्टिकच्या वस्तू आहे, प्लास्टिक ते याच्यासाठी आहे, आणि बाकीचा जो ओला कचरा आहे त्याच्यासाठी आहे. तर नॉर्मली किचनच्या खाली असे डस्टबिन असल्यामुळे काय होतं, तुम्हाला माहिती आहे डस्टबिनचा कसा वास येतो. अन्न असतं त्याच्यामध्ये, थोडासा ओलावा असतो. तर या डस्टबिनचा वास येऊ नये म्हणून मग मी हे जे प्रोडक्ट आहे यूज करते. हे ना एका साईडला इथे लावलं ना तर खूप छान सुगंध येतो. कचऱ्याच्या डब्याचा जो वास आहे तो येत नाही. हे तुम्ही या साईडला पण लावू शकतात, या ड्रॉवरच्या इथे. इव्हन तुम्ही हे ना डस्टबिनच्या आतल्या साईडला सुद्धा लावू शकता. इथे हे डस्टबिनच्या आतली साईड आहे ना, तिथे सुद्धा तुम्ही लावू शकता. तर हे आता आपण ओपन करू, आणि खरंच चांगलं वाटतं असं पटकन लगेच असं डस्टबिन म्हणजे हा ड्रॉवर ओपन केल्याच्या नंतर लगेच असं वास येत नाही डस्टबिनचा. तर याच्या आतमध्ये ना हे असतं परफ्यूमचं, आणि हे आपण आता आतमध्ये असं ठेवायचं. असं आतमध्ये इथे लावल्यानंतर हे आपल्याला असं पूर्णपणे बंद करायचं आहे, बरोबर. हे बंद केल्यानंतर ना इथे स्टिकचं असतं, जवळून दाखवते. तर हे स्टिकचे ना आपल्याला लावायचं आहे, आणि लेव्हंडर फ्लेवरचं आहे. वेगवेगळे फ्लेवरचं येतं, रोजमध्ये असतं, परत वेगवेगळे फ्रेग्रन्सचं असतं. तर मला आहे ना मोस्टली लेव्हंडरचे ना खूप फ्रेग्रन्स आवडतं. तर मग हे असं काढून घ्यायचं, आणि हे मी या साईडला असे लावते. म्हणजे तुम्हाला जेव्हा जिथे लावायचं तिथे लावू शकता, डस्टबिनच्या आतमध्ये पण लावू शकता, पण दोन वेगवेगळे लागू शकतात ना हे, कारण की एका डस्टबिनला लावलं तर एका डस्टबिनचाच असा थोडासा चांगला वास आहे. तर त्यामुळे मग मी हे अशा ठिकाणी हे स्टिक करणार आहे. 15-20 दिवस तरी ना असं व्यवस्थित आहे ना त्याचा असा छान सुगंध राहतो. पण मग खूप युजफुल आहे, आणि हा प्लास्टिकचा कचरा याच्यामध्ये टाकते. तर या गोष्टी मी करत असते. म्हणजे मी तुम्हाला मगाशीच म्हटलं ना, बाकीच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, पण या गोष्टींची पण आहे ना खूप काळजी घ्यावी लागते. आणि कोणी असं आलं तर कचऱ्याच्या डब्यामध्ये कोणी कचरा टाकला, म्हणजे न कळत कोणी असं पाहुणे वगैरे आलं त्यांना कचरा टाकला, असं पटकन आहे ना ड्रॉवर ओपन केल्याच्या नंतर असं नको वाटायला हवे किती वास येते. ते इथे लावल्यामुळे आता मी बंद करते, आणि जेव्हा मी ओपन करते ना ते इतका छान सुगंध येतोय हा लेव्हंडर फ्लेवरचा. हे बघा, मग हे मी इथे एक लावलेलं आहे. अजून एक दुसरं आहे ते दाखवते.
आणि ते तुम्हाला मी कचऱ्याच्या डब्याचं दाखवलं. पण हे जे आहे ना हे डिशवॉशरचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे, ज्यांच्याकडे डिशवॉशर आहे त्यांना माहिती असेल का डिशवॉशर जेव्हा होतं, भांडी वगैरे होतात, तर मग असा भांड्याचा वेगळा वास येतो, दमट वास येतो, किंवा ते स्टीम होतं, आतमध्ये स्टीम वगैरे असतं. त्याच्यानंतर मग आपण जी क्यूब टाकतो त्याचा वास असतो, किंवा जे अन्न असतं तर त्याचा एक वेगळा वास असतो, किंवा आपण ग्रेव्हीचे वगैरे भांडी लावले तर त्याचा वेगळा वास असतो. तर सेम तसं जसं डस्टबिनचं तुम्हाला दाखवलं ना, तर सेम तसंच आहे डिशवॉशरचं सुद्धा. तर हे डिशवॉशरचं परफ्यूम आहे. तर हे डिशवॉशरमध्ये लावल्यामुळे काय होतं, जो वास असतो ना अन्नाचा, भांड्यांचा, पाण्याचा, तर तो वास अजिबात येत नाही. तर या वस्तू खरंच खूप युजफुल आहे. भरपूर जण वापरत सुद्धा असतील, पण मी माझ्या ब्लॉगमध्ये ना वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करते, म्हणूनच मग मी या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आता हे कसं लावायचं आहे, खूप इझी आहे, फक्त ना अडपायचं आहे. हे मी कट करून घेते अगोदर. इतका छान सुगंध येतोय ना, लेमनचा येतोय. तर आता इथं बघा, मी हे भांडी वगैरे झालेले आहे. जेव्हा मी ओपन करते ना, तर असं एकदम असा दमट वास येतो, थोडंसं असं म्हणजे तो डिशवॉशरचा थोडासा एक वेगळा वास असतो. तर मग तो वास यायला नको म्हणून मग मी हे ना यामध्ये स्टिक करणार आहे, फक्त अडकवणार आहे. हे तुम्ही ना अशा ठिकाणी सुद्धा असं सुद्धा पुढे लावू शकता. अदरवाईज आहे ना तुम्ही अशा ठिकाणी सुद्धा लावू शकतात, म्हणजे या साईडने किंवा या साईडने. तर मी काय करणार आहे, हे पुढच्या साईडला लावणार आहे, म्हणजे हे जर बंद जरी केलं ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आता मी मागच्या वेळेस ना या साईडला असं अडकवलं होतं खालच्या साईडला, म्हणजे असं खालच्या साईडला सुद्धा तुम्ही इथून असं अडकू शकता, किंवा असं इथून तुम्ही सुद्धा असं अडकू शकता. पण मला ना हे बेस्ट वाटतं या ठिकाणी, कारण की ना हे फ्रंट साईडला असतं. आणि जेव्हा आपण ना डिशवॉशर ओपन करतो ना, तर मग तो दमट वास वगैरे जो असतो ना डिशवॉशरचा, तर तो वास येत नाही. तर याच्यामध्ये ना असं लेमन फ्रेग्रन्स आहे. तर हे परफ्यूम याच्यासाठीच आहे. प्रत्येकाचं वेगळं आहे. आपण बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये ठेवतो ते वेगळं आहे. त्यानंतर मग कचऱ्याच्या डब्याचं वेगळं असतं. आता हे लावलेलं आहे ना, पूर्ण लेमनचा असं फ्रेग्रन्स येत आहे. आणि आता मी बंद करते, आणि जेव्हा मी ओपन करणार ना, हे बघा लेमनचा खूप छान फ्रेग्रन्स यायला लागला. तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर मी करत असते. आणि आता या मी तुम्हाला ज्या गोष्टी दाखवलेल्या आहे ना, तर त्याला डस्टबिन परफ्यूम पण म्हणतात, किंवा डिशवॉशर परफ्यूम पण म्हणतात. तर या वस्तू मी आणत असते, आणि या छोट्या छोट्या गोष्टींची ना मी काळजी घेत असते, जेणेकरून कसं घर छान राहावं, मस्त नीटनेटकं असावं, सुगंधित असावं. तर याचा प्रयत्न करत असते मी. त्यासोबत एंट्रन्स टेबलला पण आहे ना मी परफ्यूम लावलेला आहे. जेवणाचा तुम्हाला माहिती आहे, घरातल्या घरात आहे ना असं जेवण आपण बनवतो आणि त्याचा वास तो तसाच राहतो. तर तो वास येऊ नये म्हणून मग हे जे परफ्यूम आहे ना, हे सुद्धा मी ना या ठिकाणी लावलेलं आहे. हे बघा, इथे आता 4:45 कमी आहे, आणि आता मी जिमला जाते, कारण की मला जिम स्किप करायला अजिबात आवडत नाही. तरी पण खूप दमल्यासारखं झालेलं आहे. सकाळपासून मी फिरते, वस्तू हे ते, आणि घरातलं सगळं आवरून घेतलं. मनोज पण आलेले आहे जस्ट आता. तर मग मनोज येण्याची वाट बघत होते. ते आले का कसं मला निघता येईल. तर ते आले, आता मी निघते. आणि एकदम फ्रीजमध्ये पाणी गार होण्यासाठी ठेवलं होतं, म्हणजे तसं नंतर प्यायला खूप चांगलं वाटतं. चला आता निघते अगोदर. तर जिम झाली जस्ट, आणि नॉर्मली 1.5 तास मी जिम करते, पण आज माझ्याकडं जास्त जिम करणं झालं नाही. 40 मिनटं जिम केली मी, आणि मला घाम दिसत असेल ना. आज ऊन पण खूप कडक आहे, आणि उद्या जे टेम्परेचर आहे 32 to 35 डिग्रीज असणार आहे, म्हणजे ऑलमोस्ट आपल्या भारतामध्ये 40-45 डिग्रीज असणार तेवढं असणार आहे. म्हणून परिवेलाला सांगितलं आहे स्कूलमध्ये, स्पेशली सनस्क्रीन लोशन घेऊन या, किंवा असे शॉर्ट कपडे घाला, म्हणजे असं खूप असं गरम कपडे घालू नका, किंवा असं फुल जीन्स जास्त असं घालू नका. तर तसं सांगितलेलं आहे. तर चला आता मी घरी जाते, आणि मला ना भूक पण लागली. आता ऑलमोस्ट 7 वाजलेले आहे. जेवण वगैरे झालं, आणि आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.